हॅलो फ्रेंड्स, हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आपण आज जे के सराव परीक्षा बघणार आहोत. तर त्यातून आपण सुरुवात करूयात. त्यातून नंबर 1, अलीकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमाअंतर्गत होते? तर कलम आहे 124. त्रिवेणी नंबर 2, त्रिवेणी संगम कोठे होतो? तर त्रिवेणी संगम हा अलाहाबाद, प्रयागराज येथे होतो आणि येथे कुंभमेळा पण भरतो. गंगा, यमुना, लुप्त झालेली सरस्वती याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. मेळघाट नंबर 3 प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिला 1973 ते 74 हा व्याघ्र प्रकल्प आहे. तर प्रश्न 4, भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात धावली? तर भारतातील पहिली मेट्रो ही कोलकाता 24 ऑक्टोबर 1984 धावली. ही भारतातील पहिली भुयारी रेल्वेसुद्धा होती. तर प्रश्न 5, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो? तर मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा होतो. पुन्हा प्रश्न 6, सर्वात हलका वायू वैज्ञानिकदृष्ट्या कोणता आहे? तर सर्वात हलका वायू वैज्ञानिकदृष्ट्या हायड्रोजन S2 हा आहे. तर त्याहून प्रश्न 7, मुंबई उच्च न्यायालय स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मुंबई उच्च न्यायालय स्थापना ही 1862 म्हणजे 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे. तर क्वेश्चन नंबर 8, 10,000 रुपयावर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती होईल? तर पर्सेंटेज वाईज जर म्हणसाल पूर्ण तर याची 7,500 हे आन्सर आहे. पण या गणिताचं उत्तर मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन पूर्ण उदाहरणासहित. तोपर्यंत आपण क्वेश्चन नंबर 9 घेऊयात. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो आणि या 6 वर्षाच्या कालावधी दरवर्षी या राज्यसभेमध्ये 1, 2 किंवा 3 असे सर्वजण सदस्य निवृत्त होत असतात. तर त्याप्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. तर तसेच आपण क्वेश्चन नंबर 11 बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? कोणत्या वर्षी झाला? तर त्यांनी वर्ष विचारलेलं आहे. तर 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुन्हा परत क्वेश्चन नंबर 12, संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर संत गाडगे बाबा महाराज यांचे जन्मस्थान शेगाव हे अमरावती येथे आहे. क्वेश्चन नंबर 13, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे देशाला म्हणतात. इथे म्हणजे जवळपास नॉर्वे देशामध्ये तुम्ही जर रात्री पण उठून बघसाल तर तरीसुद्धा तुम्हाला मध्यंतरी काळामध्ये हा सूर्य उगवलेला दिसेल. म्हणून याला मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणजे नॉर्वे असे म्हणतात. तर क्वेश्चन नंबर 14, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा. त्यांनी 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळवीरमध्ये प्रवेश केला होता. तर क्वेश्चन नंबर 15, 14 तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला? तर 14 तळे सत्याग्रह हा पाण्यासाठी सत्याग्रह होता आणि हा 20 मार्च 1927 महाड, रायगड येथे हा सत्याग्रह करण्यात आलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 16, वकील पेशातून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर पहिल्या महिला ज्या आहेत वकील पेशामधून वकील करत असताना तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोणत्या महिला होत्या? तर त्यातून पहिली महिला आहे न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा. 2018 रोजी ह्या वकिली पेशातून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश महिला बनलेल्या आहेत. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर क्वेश्चन नंबर 18, फुग्यामध्ये उडणारा कोणता वायू भरला जातो? तर फुगण्यासाठी हेलियम हा वायू भरला जातो. तर आता प्लेंटिफ या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय असतो? म्हणजे याचा अर्थ आहे फिर्यादी वाद. तर क्वेश्चन नंबर 20, RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1935 RBI या बँकेची स्थापना झाली तेव्हा मुख्यालय हे कोलकाता येथे होते, परंतु 1937 ते कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आले आहे.
तर क्वेश्चन नंबर 21 आहे, सरड्याची काय खासियत आहे? तर एक सरड्याची खासियत म्हणजे ही आहे की जे सगळ्यांना माहिती आहे की सरडा हा रंग बदलू शकतो, पण तो एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशांनासुद्धा पाहू शकतो. क्वेश्चन नंबर 22, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कोणत्या शिखरास म्हणतात? तर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट आहे कळसुबाई आणि त्याची उंची आहे 1646 किलोमीटर. तर क्वेश्चन नंबर 23, ग्रामगीत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ग्रामगीत हे गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 24, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विश्वासघात करणे. क्वेश्चन नंबर 25, भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1951 म्हणजे 18 एप्रिल 1951 रोजी ही चळवळ सुरू झाली होती. क्वेश्चन नंबर 26, पाण्याचा गोठणबिंदू फ्रीजिंग पॉईंट किती असतो? तर 0 डिग्री सेल्सिअस. तर क्वेश्चन नंबर 27, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. 28, क्वेश्चन नंबर 28, 1 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस असतो? तर जागतिक कामगार दिन. त्याचं उत्तर आहे जागतिक कामगार दिन. क्वेश्चन नंबर 29, आनंदावर विरजण घालणे याचा अर्थ काय? तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की चांगल्या गोष्टीचा आनंद घालवणे. क्वेश्चन नंबर 30, चिपको आंदोलन कशाच्या संवर्धनाशी होते? तर हे वृक्ष वन 1973मध्ये वृक्षतोड थांबवण्यासाठी उत्तराखंडमध्ये सुरू झाले होते. याला चिपको आंदोलन म्हणतात. चिपको आंदोलनामध्ये सर्वजण झाडाला मिठी मारून बसले होते की ज्यामुळे की झाडाची तोड किंवा वृक्षतोड झाली नाही पाहिजे. तर आपण भेटत असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही क्वेश्चन्स आपण घेतो याच्यामध्ये तुम्हाला 2 म्हणी दिसलेले आहेत, म्हणजे 2 म्हणी आहेत आणि काही भाववाचक पण क्वेश्चन आहेत आणि त्या व्यतिरिक्त एक मॅथचं पण गणित बघितलेलं आहे. तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स जवळपास जे स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यासाठी आहे. तर त्याच्यामध्ये तर म्हणजे म्हणी पण असणार आहेत आणि मॅथ पण असणार आहे. तर आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.